मती विना नीती गेली, नीती विना गती गेली आणि गती विना शूद्र जगे. आणि एवढे सर्व अनाथ एका अयोध्येने केला. त्या अयोध्येचा सावट दूर करण्यासाठी, ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी, ज्ञानाचा अनुभव बाळग व्यक्त करण्यासाठी, ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका तेजस्वीने जीवनाचे रान केले. ती तेजस्वी ज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी निवासी पाटील या दाम्पत्याच्या घरी सावित्रीबाईचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिक्षणाविषयी तोरणा पाळणारी हे ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आले होते. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करण्याचा निश्चय केला. ज्या काळात मठाबाहेर पाहण्यास मनाई होती, चूल आणि मूल मुलींचे एवढेच विश्व होते. स्त्री शिक्षणाचे बीज रोपले, सामान्याने जगायला शिकवले, आत्मविश्वासाने दिलासा दिला की पाऊल आम्ही पुढेच पडेल. सावित्रीबाई फुले काळाच्या विरोधात जाऊन लिहायला वाचायला शिकले. एवढेच तर काय, प्रतिभा संपन्न काव्यरचना करू लागल्या. कारण एक पुरुष शिकला तर तो एकटाच शहाणा होतो आणि एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंबाला सुरक्षित करते व शहाणा करते. म्हणूनच 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात फुले या दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली. पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले झाल्या. शेळपाट्यासारखा जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखा जगला तर नाव होईल, अशी हिंमत सावित्रीबाईंनी दाखवली. म्हणूनच कितीही कठीण परिस्थिती आली की सामोर जाण्याची, 2 हात करण्याची हिंमत सावित्रीबाईंनी दाखवली. असाच एक प्रसंग की सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या. काही लोकांनी त्यांना दगडाने व चिखलाने मारले आणि असा आरोप लावला की तू आमच्या मुलीला शिकवणं बंद कर, नाही तर तुला अब्रू प्यारी का शिक्षण, असा दाम दिला. सावित्रीबाईंनी त्या माणसाला जाऊन कानाखाली वाजवला आणि सुनावलं की आज आलाय पण किती तोंड फुटले, पुन्हा आलास तर ही धरती ही तुझ्या रक्ताने रंगील, अशी हिंमत त्यांनी दाखवली. उराध्यास होता फक्त स्त्री शिक्षणाचा. म्हणूनच त्यानंतर कधीही त्या लोकांनी सावित्रीबाईंची वाट अडवली नाही. एवढे बोलून मी माझ्या शब्दास पूर्ण विराम देते.